राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाची जनसन्मान यात्रा सोमवारी सकाळी 10 वाजता बारामतीत पोहोचत आहे। यावेळी राज्यातील सर्वात मोठं आणि बारामतीचं आजवरचं सर्वात मोठं शक्ती प्रदर्शन अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं केलं जाणार आहे। सकाळी 10 वाजता विमानतळावर येणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह मोटरसायकलस्वारांची पदयात्रा रॅली होणार आहे आणि ती रॅली भिगवण रोडवरील पेन्सिल चौकपासून ते बारामती शहरापर्यंत होणार आहे। बारामती शहरापर्यंत होणारी ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत, तेथून पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ती रिंग रोड मार्गे पुन्हा शिवाजी उद्यान कसबा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत पोहोचणार आहे। या ठिकाणी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर रोड शो होणार आहे। संपूर्ण बारामती शहरातून हा रोड शो जाणार आहे आणि या रोड शोमध्ये गजढोल पथक, त्याचबरोबर गजी पथक, लेझिम पथक, ढोल पथक अशा स्वरूपाची पथके असणार आहेत आणि त्यानंतर मिशन हायस्कूल TC कॉलेजच्या शेजारील ग्राउंडवर याची सभा होणार आहे। या सभेची तयारी जोरात सुरू आहे। पावसाच्या पार्श्वभूमीवर अफलातून आणि भव्य अशी तयारी करण्यात आलेली आहे। मागील जनसन्मान यात्रेच्या सुरुवातीच्या दिवशी पावसाने या ठिकाणी कार्यकर्त्यांची निराशा केली होती। त्या पार्श्वभूमीवर सगळी काळजी घेतली जात असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उद्या सर्वात मोठे शक्ती प्रदर्शन असणार आहे। ही संपूर्ण यात्रा बारामती शहरातील 1,05,000 मतदारांना प्रभावित करणारी ठरेल असं बोललं जाते। त्याचं कारण असं की बारामती शहरात 1,05,000 पेक्षा अधिक मतदान आहे आणि विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीने या रॅलीकडे पाहिले जात आहे। ही रॅली अधिक चांगली व्हावी, दर्जेदार व्हावी आणि भव्य व्हावी यासाठी कार्यकर्त्यांचं नियोजन देखील आणि तयारी देखील सुरू आहे।